श्री श्री सद्गुरू गजानन माऊली माझे सद्गुरू श्री गजानन महाराज अध्याय 38वा श्रींनी वाढदिवस साजरा केला. श्रीला सांगितले, उद्या सकाळी माझा वाढदिवस आहे. आपण आशीर्वाद द्यावा, भक्तीचा, तुझ्या नामस्मरणाचा. जणू काही मला वाटले श्रीला माझा वाढदिवस माहीतच नाही. परंतु दुपारून आठवले, श्रींनी तर मला दत्त मंदिरात ऑफिस खरेदी करून दिले आहे. श्रींनी माझ्या वाढदिवसानिमित्त मी सांगायच्या अगोदरच कॅबिन कार्यालय घेऊन दिले होते. वाढदिवसाच्या एक दिवस अगोदरच श्रींनी सर्वात मोठी वस्तू दिली. माऊली न मागता, आपण आठवण करून द्यावयाच्या अगोदरच माऊली न मागता देते. मलाच माझी लाज वाटायला लागली. आपण श्रीला आठवण नसेल असे मनाशी आणलेच कसे? श्री माझा वाढदिवस कसे विसरणार? श्रींचे माझ्यावर किती प्रेम आहे. मी इच्छा करण्याच्या अगोदरच याला काय द्यावयास हवे व याला काय आवडेल हे ते ठरवतात व त्याप्रमाणे ते देतात, तेही एक दिवस आधीच. मला तर असे वाटते की त्यांच्या तिथीनुसार, वेळेनुसार माझा आजच वाढदिवस असेल आणि या वाढदिवसा निमित्त सर्वात महाग वस्तू गुरु मंदिरात जागा श्रींनी मला घेऊन दिली. त्या ठिकाणी मला कितीतरी संतांचा, ऋषी मुनींचा, वेदांचा, गीतेचा, कुराणाचा, बायबलचा, सर्वश्रेष्ठ कृतीचा, सर्वश्रेष्ठ विचारांचा, प्रेमाचा, अध्यात्माचा लाभ मिळणार आहे. तेही माझ्या कार्यालयात जागेवर बसून. मला कुठे फिरावे लागणार नाही. मला कुठलीही तपश्चर्या करावी लागणार नाही. कुठले नीती नियम पाळावे लागणार नाही. बस आपल्या कार्यालयात आरामात बसा. संगीताची धून, श्री गुरुदेवाचे नाव तुमच्या कानावर पडणार. अनेक ऋषी मुनींचे उपदेश तुमच्या कानावर पडणार. तुम्ही गॅलरीत आले की सर्व संतांचे, सर्व देवांचे दर्शन तुम्हाला होणार आहे. मंदिरावरील रोषणाई, प्रकाश सतत तुम्हाला दिसणार अशी जागा श्रींनी मला माझ्या वाढदिवसानिमित्त दिली. श्री माझ्यावर कितीतरी कृपा करीत आहे. आज रविवार असल्यामुळे दुपारून बहिणीकडे गेलो. तिला मी जे लिहिले ते वाचवयास दिले. ती वाचत असतानाच आरवीच्या आईच्या फोटोवरचे फूल पटकन पडले. माझ्या वाढदिवसानिमित्त आईने सुद्धा आशीर्वाद दिला. आईचा व माझा परिचय झाला होता जेव्हा मी आईच्या समाधीवर गेलो होतो. ती प्रेमळ आई मला आशीर्वाद देणारच, कारण तिच्या सुद्धा शाळेचा मी विद्यार्थी झालो आहे. तिला सुद्धा अभिमान वाटला. नवीन विद्यार्थ्याचे तिने सुद्धा स्वागत केले. तिला सुद्धा मी लिहिलेले आवडले असावे आणि मी श्रींचा भक्त असल्यामुळे ती सुद्धा माझ्यावर खुश आहे आणि मला आशीर्वाद देत आहे. संकेताद्वारे संध्याकाळी श्री गजानन महाराज मंदिर, लाकडी पूल येथे गेलो. श्रींचे दर्शन घेतले व आतील गाभाऱ्यात गेलो. श्री चरणाजवळ बसून श्रींची आरती म्हटली. आरती मी एकटाच म्हणत होतो व श्री ऐकत होते. शेवटचे कडवे म्हणत असताना श्रींच्या चरणाजवळचे फूल पटकन खाली पडले. श्रींनी देखील संकेत दिला त्यांना आरती आवडल्याचा. श्रींनी संकेत दिला आशीर्वादाचा. श्रींनी संकेत दिला प्रेमाचा. श्रींनी जाणीव करून दिली मला तुझी आठवण आहे याची. श्रींच्या चरणाजवळचे पडलेले फूल उचलले व कपाळावर लावले आणि हातात ठेवले. श्रींच्या पादुकांचे दर्शन, साईबाबाचे दर्शन घेतले व गुरुवारच्या प्रसादाकरिता 121 रुपये वर्गणी दिली. तसेच वार्षिक उत्सव प्रित्यर्थ 51 रुपये दिले आणि दिलीप कोडे यांच्याशी बोलून घरी आलो. फूल पेन्सिल पाशी ठेवले व श्रींच्या फोटोला नमस्कार केला. आज 2 व्यक्तीचे आशीर्वाद प्राप्त झाले. एक श्री व दुसरा आरवीच्या आई. तसेच दर्शन झाले त्या माऊलीचे की जिने आईचे सर्व केले होते, जिने आपला संसार सोडून आईची सेवा केली होती. त्या होत्या उपाध्य ताई आणि त्यांचे मिस्टर. दोघेही नवरा बायको आईचे भक्त आहेत. त्यांनी आईबद्दल बरीच माहिती सांगितली, आईचे अनुभव सांगितले. त्यांच्या मिस्टरांनी श्री उपाध्य साहेबांनी अध्यात्माबद्दल सांगितले. भक्त लोकांचा जणू काही मेळावा भरला होता. राजेंद्र रावांनी देखील श्रींची आरती म्हणून दाखविली. त्यामुळे रविवार सत्संगात गेला. वाढदिवस भक्ताच्या मेळाव्यात श्रींच्या व आईच्या उपस्थितीत मोठ्या आनंदाने पार पडला. जिथे श्रींचा आशीर्वाद असतो, जिथे श्रींची इच्छा असते, तिथला वाढदिवस साधा पण सोहळा मोठा, आशीर्वाद मोठा, गिफ्ट मोठे होते. तसेच श्री नरसिंह सरस्वती प्रत्यक्ष दत्त अध्यक्षस्थानी होते, ज्यांचे गुरुचरित्र बहिणीने हार घालून केले होते.
सप्तशतीचा पाठ आईला हार घालून केला होता. बहिणीला माहीतच नव्हते की आज माझा वाढदिवस तिच्या घरी साजरा होतो आहे. तिने पाहुणे आले म्हणून मेथीचे पराठे व बर्फी बोलावली होती व ती सर्व भक्तांना दिली होती. ती फक्त म्हणत होती आज काहीतरी आहे, परंतु तिला कळत नव्हते की आज काय आहे. तिला माहीतच नव्हते की आज माझा वाढदिवस तिच्या घरी साजरा होतो आहे. सर्व संतांच्या सहवासात, सर्व भक्तांच्या सहवासात, कारण आध्यात्मिक शाळेतील माझा हा पहिला वाढदिवस होता. तिला आध्यात्मिक शाळेत वाढदिवस कसा साजरा करतात हे माहीत नव्हते. मला पण कल्पना नव्हती की अशा पद्धतीने वाढदिवस साजरा करतात. माझ्या बहिणीला राहून राहून वाटत होते की काहीतरी कार्यक्रम आहे, आज काहीतरी घडणार आहे. पण शेवटपर्यंत तिला व मला कल्पनाच आली नाही की श्री आपल्या भक्ताचा वाढदिवस नरसिंह सरस्वतीच्या अध्यक्षतेखाली आईच्या प्रमुख उपस्थितीत व श्रींच्या मार्गदर्शनाखाली वाढदिवस साजरा होतोय. श्रींनी परत होऊ न देशी त्याची जाणीव दुःखवना या गोष्टीचा प्रत्यय दिला. मार्गदर्शनपर भाषण दिले श्री उपाध्ये साहेबांनी. उपाध्यताईंनी आध्यात्मिक अनुभव सांगितले व राजेंद्र रावांनी संगीताची बाजू सांभाळली व मी दिवाणवर मस्तपैकी बसलो होतो. सगळ्या गोष्टींचा आनंद घेत, आध्यात्मिक आनंद, भक्ताच्या भक्तीचा आनंद, भक्ताच्या डोळ्यात आलेल्या अश्रूचा आनंद, त्यांना होणाऱ्या संवेदनाचा आनंद, तिथल्या वातावरणाचा आनंद, श्रींनी आपल्याला दिलेल्या गोष्टीचा आनंद. मी फार आनंदात होतो. हा सात्विक व आत्मिक आनंद मला वारंवार श्रीमुळे मिळत होता. श्रींनी माझा वाढदिवस साजरा केला. आज त्या प्रसंगाकडे पाहिले तर काल मी काय पाहिले, काय अनुभवले, तर श्रींनी माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी जी जागा निवडली तिथे अधिष्ठान आहे श्री स्वामी समर्थांची. जिथे सतत पूजा, अर्चा, प्रार्थना चालू असते श्री स्वामी समर्थांची. माझ्या आध्यात्मिक शाळेतील शिक्षक आहे श्री स्वामी समर्थ. म्हणजे माझा वाढदिवस आध्यात्मिक शाळेत साजरा करण्यात आला. शाळा म्हटली की सर्व प्रकारचे विद्यार्थी शाळेत असतात. जसे आपल्या शाळेत विभिन्न धर्माचे विद्यार्थी शाळेत येतात, तसेच आध्यात्मिक शाळेत वेगवेगळ्या पंथाचे, वेगवेगळ्या मार्गाचे विद्यार्थी असतात, ज्यांना केवळ आध्यात्मिक शिक्षण घ्यावयाचे असते. श्री स्वामी समर्थांचे भक्त, श्री आरवीच्या आईचे भक्त व श्री गजानन महाराजांचे भक्त एकत्र झाले होते वाढदिवस साजरा करण्याकरिता. त्या परमेश्वरीय शक्तीमुळे आपण एकत्र कशाकरिता आलो आहे हे तिन्ही भक्तांना माहीत सुद्धा नव्हते. तिन्ही भक्त म्हणजे तीन वेगवेगळ्या देवांना मानणारे भक्त, वेगवेगळ्या संतांची भक्ती करणारे भक्त, वेगवेगळी श्रद्धा असणारे भक्त, पण एकत्र आले वाढदिवस साजरा करण्याकरिता. शाळेत असेच असते, आपल्याला माहीत देखील नसते आज शाळेत कोणता कार्यक्रम आहे व शाळेत जसा अचानक कार्यक्रम ठरतो व तो साजरा केला जातो, तसेच आध्यात्मिक शाळेत सरांनी ठरवले श्री नरसिंह सरस्वतीच्या अध्यक्षतेखाली आईच्या प्रमुख उपस्थितीत व श्री गजाननाच्या मार्गदर्शनाखाली वाढदिवस करावायचा आणि तो साजरा केला. मेथीचे पराठे देऊन, बर्फी देऊन व मुख्य म्हणजे आशीर्वाद देऊन, सर्व भक्तांना एकत्र आणून. तसेही सर्व भक्त शाळेत एकत्र येतातच, फक्त त्याचे भिन्न मनातले विचार माहीत नसतात. ते कुठल्या तरी कार्यक्रमामुळे प्रगट होत असतात. त्यांना मंच मिळाला असतो व ते चुणूक दाखवित असतात. अशी माझी आध्यात्मिक शाळा, असे माझे शिक्षक व माझे सवंगडी आहे. बोला श्री गजानन महाराज की जय. गण गण गणात बोते.